तर नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी 26 दिवस आंदोलन केलं। काल मध्यरात्री केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर 26 दिवसांनी त्यांनी आपलं उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन हे सुरूच राहणार आहे। विद्यार्थ्यांसह विरोधकांनी सुद्धा आंदोलन सुरूच राहणार असल्याचं म्हटलंय। तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। तर मनसे नेते संदीप देशपांडेंनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरती प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले पाहूयात। नाही ठीक आहे, आता हे बघा, एक तर त्यांच्याबद्दल काय झालं म्हणजे त्यांच्यावर काही प्रेशर आणला, दबाव आणला, काय झालं माहीत नाही, कारण त्यांची कोणाचीच भेट होऊ देत नाही। पण ठीक आहे, त्यांनी 26 दिवस उपोषण केलं, या गोष्टीला आमचा सॅल्यूट आहे। आपण 26 तास उपाशी राहू शकत नाही, तो माणूस बिचारा 26 दिवस उपाशी राहिला। त्यांनी त्यांचा लढा दिलेला आहे, आम्हाला पूर्णपणे आदर आहे। पण याचा अर्थ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणार नाही अशी गोष्ट नाही। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जी विद्यार्थ्यांची चळवळ आहे त्या चळवळीला आमचा पाठिंबा राहील। आणि मुळात काल मोदी साहेब यांनी काय सेल्फी व्हिडिओ काढला, त्याचंही कौतुक।